हॅलो मंडळी, नमस्कार. मी भाग्यश्री तुमचं नवीन एका व्हिडिओमध्ये खूपच स्वागत करते. इथे झालेली आहे सकाळी आता चहा वगैरे झाला आणि बाकीचे कामं मी तशीच ठेवलेली आहे, कारण की मला हॉस्पिटलला 10-10:30ला म्हणजे बोलवलेलं होतं. तुम्ही मागचा व्हिडिओ बघितला असेल की मला जी दातामधली चांदी वगैरे पडली होती, तर मला ती बसवण्यासाठी थोडं चौकशीसाठी हे करायचं होतं चौकशी. तर मी एका ठिकाणी चौकशी केली, तर ते तर म्हणे दाताचा काही उपयोग होणार नाही म्हणे, तुम्ही डायरेक्ट तिला म्हणजे जसं काढून घ्या. मग मी त्याच्यावर विचार केला. मग त्याच दिवशी सरकारीमध्ये गेले आणि तिकडे पण विचारलं, तर त्यावेळेस त्यांचा वेळ आटपलेला होता. म्हणे तुम्ही म्हणजे जसं उद्या वगैरे या आणि उद्या सांगते म्हणे तुम्हाला, मला बघितल्याशिवाय सांगता येणार नाही. तर मग आता कालचा व्हिडिओ तर तुम्ही बघितला असेल, तर हा त्याच्या दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ होता. तर म्हटलं चला तुमच्यासोबत हा पण व्हिडिओ लवकरात लवकर शेअर करून देते. तर आम्हाला त्या मॅडमनी तिथे 10:30 वाजता म्हणजे बोलवलं होतं 10 वाजेला. तरी पण मग मी घरातून 10:30 वाजता आवरलं वगैरे आणि पिल्लूचा अजून टिफिन वगैरे बनवायचा होता. मी त्याला सांगितलं की पिल्लू तू म्हणजे तू जसं घरामध्ये बस, मी 11:45 वाजेपर्यंत पण आली म्हटलं, तर 10 ते 15 मिनिटात तुझा डब्बा हे करते म्हटलं, बनवते. आणि जर उशीर झाला तर म्हटलं तुला म्हणजे तू तू तुझ्या मित्रांसोबत स्कूलमध्ये जा आणि मग मी तिकडनं आपण आल्यावर मग मी डब्बा बनवते आणि पप्पाच्या हातानं भाजी बनवून पाठवते म्हणे. तर मग हॉस्पिटलला 10:30 वाजता घरातून म्हणजे जसं निघाली मी हॉस्पिटलमधून निघाली वगैरे, मग तिथं गेली आणि तिथं भरपूर माझ्या पुढं 10 ते 12 नंबर होते. मग तिथं हॉस्पिटलला गेली वगैरे, तिथं आपलं काय असतं ते पावती वगैरे काढली. मग नंतर नंबर लावला, एकेकांचा नंबर वगैरे झाला. मग तिथं गेलं तर त्या मॅडमना बघितलंच फक्त, एक नजर मारली तर लगेच म्हणाले की म्हणे मॅडम तुमची दाढ काहीच कामाची नाही म्हणे, तुम्ही जर तिला आता लवकरात लवकर सगळी प्रोसेस जर पूर्ण केली म्हणे तरच तुमच्या दाताचा उपयोग होणार आहे म्हणे. म्हटलं त्याचं मॅडम ते कीड वगैरे काढली, म्हटलं ते काय करतात ना ते सर्व केलेलं आहे म्हटलं, रूट कॅन का काय म्हणतात त्याला. तर मग मी सांगितलं हो का म्हणे, तुम्ही त्याच वेळेस जर संपूर्ण काळजी घेतली असते ना म्हणे, तर आता तुम्हाला परत दवाखान्यात चक्कर मारायची गरज पडली नसती. तर म्हणे आपल्याकडं थोडंसं कसं काम होतं म्हणे, अर्धं काम होतं आणि जे बाकीचं आहे म्हणे ते होत नाही म्हणे. तर हे जर पूर्ण कंप्लीट करायचं असेल म्हणे तुम्हाला, तर तुम्ही काय करा म्हणे माहिती का, इथे एक हॉस्पिटल आहे म्हणे चांगलं, तर तिकडे जा म्हणे, तिथं अशा पद्धतीनं सर्व प्रोसेस होऊन जाईल म्हणे. तर मग आम्ही तिथे गेलो, अशी विचारपूस केली आणि तेवढ्यात मग 11:45 वाजेपर्यंत मी घरी आले. एवढं चौकशीसाठीच गेलो होतो. तर ते मॅडम म्हणे आपल्याकडे होतं म्हणे काम, पण अर्धच होतं म्हणे, ते पूर्ण सगळं तुमचं जेवढं पहिल्यासारखं केलं तसं पूर्ण करावं लागेल म्हणे. ते खालची कीड वगैरे काढून नसा वगैरे टाकावं लागून, त्याच्यानंतर हा दात वाचेल म्हणे. आणि जरा ह्यावेळेस बी जर तुम्ही काळजी घेतली नाही म्हणे, हा दात असंही जाणार आहे तसंही जाणार आहे. मग त्यासाठी मग मला त्यांनी सांगितलं. मग मी मिस्टरांना बोलले, आता ते जे मॅडमने कोणतं हॉस्पिटल आहे ते सांगितलं त्या पद्धतीने तिकडे जाऊ, हॉस्पिटलमध्ये चौकशी करून घेऊ, म्हणजे परत वेळेवर आपल्याला धावपळ नको. त्यावेळेस तर आमचं जो अक्षरशः गाडीसुद्धा नव्हती, आम्ही याला त्याला मागून तो हॉस्पिटल केलेलं आहे. आता यावेळेस एवढं आहे की हॉस्पिटल आहे दूर आहे बरोबर, म्हणजे 10 ते 12 किलोमीटर आहे वाटतं. तर मग म्हणजे अंदाजे आम्ही पहिल्यांदाच बघले, आम्हाला अजून माहिती नाही हॉस्पिटल कुठे आहे काय कसं आहे. आणि एकदा डोळ्यासमोरून गेलेलं असलं म्हणजे बरं पडतं ना. नवीन नवीन माणूस म्हणतो मी हिंमत मारतो, येतो जातो, म्हणजे माहिती आहे मला सगळं असं तसं. पण वेळेवर ज्यावेळेस माणसाला करायचं काम पडतं त्यावेळेस सगळं विस्कटून जातं, बरोबर आहे. मग मी त्यांना म्हटलं ज्यावेळेस आपलं काम चालू होईल त्यावेळेस होईल म्हटलं, पण सगळ्यात आधी चौकशी, माहिती, अंतर वगैरे आपलं सगळं कळायला पाहिजे म्हटलं. तर मग इथे 2 ठिकाणी होतं वाटतं, तर इथे एक घराजवळच होतं. मग तिथे चौकशी केली, पण तिथे थोडा वेळ लागणार होता. मग म्हटलं जाऊ दे, तेवढं 1-1.5 तासामध्ये आपण येऊ म्हटलं, बघू तिकडचं कसं आहे काय आहे, कुठे किती अंतर आहे कसं नाही आहे. मग त्यासाठी मग मी तर घरी वगैरे आले, सरळ स्वयंपाक वगैरे बनवला, पिलूचा डब्बा वगैरे बनवून त्याच्या शाळेत म्हणजे 11:45 चालू होत नाही, त्याची 12:30ला शाळा असते. तर 12:15 आम्ही डब्बा वगैरे बनवून घेतला. आल्याबरोबर भाजी टाकली, पीठ मांडलं, जे काही भांडी होती ती लावून घेतली आणि इथं लाईट पण
म्हणजे बंद झालेली होती लाईट, म्हणजे अचानकच गेली होती. म्हटलं बघा, मी घरी आली लाईट तेवढ्यात गेली. तर तेवढंच कसरी अंधारमध्ये स्वयंपाक वगैरे बनवला आणि तिथं स्वयंपाक वगैरे मस्तपैकी बनवून घेते आणि पिलूला शाळेमध्ये पाठवते. तर जेवण वगैरे करते, माझे बाकीचं काम आवरते आणि मग तिकडं हॉस्पिटलला जाऊन बघते कुठे काय किती अंतर आहे कसं आहे. आता ते चक्रा मारायचं काम म्हटलं तिथं, आणि प्रायव्हेटमध्ये जरी केलं तर तेच होणार आहे आणि इकडे जरी केलं तर तेच होणार आहे. पण कसं आहे, जास्त खर्च करण्यासाठी आपल्याकडे पैसे नसल्यामुळे आपल्याला दूरचा पट्टा चॉईस करावं लागणार आहे. आणि असतं तर आपण मी एकटी जाऊनही करून आले असते, बरोबर आहे. अशी गोष्ट आहे, सगळ्या गोष्टी मलाच फॉलो करणं आहे, इंजेक्शन मलाच घेणं आहे, त्रास मला सहन करणं आहे, बरोबर आहे. एवढं आहे. तर त्यासाठी थोडा कॉम्प्लिकेशन असल्यामुळे थोडं हे करावं लागणार आहे. मग इथे पोळ्या करताना अचानक लाईट वगैरे आली होती. मग आता इथे सर्वपैकी मस्तपैकी मी आवरते वगैरे आणि सांगते तुम्हाला पुढे काय झालं. मस्तपैकी जेवण केलं, आता जाऊन येते हॉस्पिटलला. आता एकदा दिव्य पाटील हॉस्पिटलमध्ये जाऊन बघते, तिथं काही नाही चौकशी करून येते, कारण की दाताची खूपच खराब कंडिशन आहे डायरेक्ट. हा जो समोरचा हे आहे ना दात, तर त्याच्यामध्ये ना असं जे पूर्ण जे चांदी वगैरे बसवलेली होती मागच्या 5 वर्षाआधी, तर आता ती पडलेली आहे. पडून पण तिला आता 2 ते 3 महिने झालेले आहे. तर त्याच्यामुळं मग आता मी परत एकदा सरकारीमध्ये चेकअप करून आले. तर ते म्हणाले तुम्ही याला म्हणजे याचे आपण त्याला हे करू शकतो म्हणजे जसं आणि तुम्ही त्याला म्हणजे पहिल्यासारखंच पूर्ण व्हिडिओ वगैरे काढायची, सगळं करून मग परत त्याला चांगलं करायचं. आणि जर नाही काळजी घेतली तर मग असंही तो काढावाच लागणार आहे. तर मग मी जास्तीत जास्त तिला वाचवण्याचा प्रयत्न करणार आहे, कारण की माहिती आहे दात काढल्यावर त्रास होतो, डोळे वगैरे खराब होतात, बरोबर आहे. आणि मला तर काही काढायचं नाही आहे, मला त्याला वाचवायचं आहे. मी आत्ता पण एका प्रायव्हेटमध्ये गेले होते, तिथं पण विचारलं, म्हटलं हे आहे म्हटलं दात. तर त्यांनी स्कॅन म्हणजे एक्सरे वगैरे काढला, तर सांगत होते खाली पूर्ण हे म्हणून झालेलं, तर तो काढावा लागणार आहे. पण तरी पण मी सरकारीमध्ये चक्कर मारला, तर तो म्हणे तो म्हणजे तुम्ही तो काढू नका, उलटं त्याला परत वाटलं तर क्लीन वगैरे करा आणि लगेच ज्या काही गोष्टी तुम्ही आता हे केल्या टाळाटाळ केल्या तर त्या गोष्टी सोडून द्या आणि सगळं कन्फर्म करा म्हणे त्याला. जसं कॅप वगैरे बसून घ्या, म्हणजे तो दात जास्त दिवस टिकेल. आणि जर तुम्ही काळजी घेतली तर तो असंही चाललं तसंही चाललं आहे. तर चला मी बघते आता जाऊन. तर थोडंफार काम आवरलेलं आहे, भांडे बाकी आहे, कपडे टाकते मी, माझेच टाकले होते पिळून. सांगते तुम्हाला की काय होणार आहे काय नाही. व्हिडिओमध्ये कनेक्ट राहा. गायला चपात्या टाकायच्या मला थोडं, गायला चपात्या टाकायच्या, तर मग अन्न वाहने जाणार मग. मग इथे ना घरी 1-2 चपात्या होत्या, मग म्हटलं चला इथं वाया जाऊस तर गायले तरी देऊ. मग येताना परत एकदा काम आठवलं, बाकीच्या घरातल्या थोडंसं ते पण आवरायचं होतं, ते आवरलं, लगेच चपात्या वगैरे जमा केल्या आणि बाकीचे काम म्हटलं आल्यावर करू. नंतर येते त्या गायला चपात्या वगैरे टाकत आहे आणि मग इथून पुढे दवाखान्यात वगैरे जाईल. तर तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू वॉच करा आणि व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आणि तुमच्याकडे पण गायीसाठी असंच एक कंपाऊंड केलेलं आहे का? त्या कंपाऊंडच्या आतमध्ये असताना सुद्धा मला एवढी भीती वाटत होती बघायचं काम, आणि तुमच्या इकडे गाया कशा पद्धतीने असतात नक्की कमेंट करून सांगा. तर चला आता मी जाते हॉस्पिटलमध्ये. तर आता इथे ना हॉस्पिटलचा थोडा एरिया येत होता, तर मी म्हटलं तो पण थोडा तुमच्यासोबत कॅप्चर करावा आणि शेअर करावा. तर हे नेमकं आम्ही बरोबर जात आहो का. मग इथे हॉस्पिटलमध्ये पोचलो आणि तिथे जे काही कर्मचारी होते त्यांना विचारून आम्ही गाडी साईडला लावली. तर इथे बघू शकता अशा प्रकारे मस्तपैकी सुंदर आणि छान असं हॉस्पिटल आहे. तरी कॉलेज टाईप असतं वाटतं, इथे शिकणारे मुलं असतात ना, तर त्यांचं तरी आपलं चेकअप होत असतं.
आणि त्याच्यानंतर जे काही मेन प्रोसेस असते तर ते डॉक्टर वगैरे करत असतील. मी ज्या ठिकाणी पहिले वेळेस केलं तर मला तिकडचा थोडासा अनुभव आहे, पण आता इथला नाही आहे. आणि हे कशा प्रकारे दिसतंय नक्की कमेंट करून सांगा. इथे मिस्टर म्हणत होते शूट घेतला का नाही, आणि ताजमहल सारखं तुम्हाला हे हॉस्पिटल बघून कशाची आठवण आली मला सांगा. आणि इथं मस्त गार्डन होतं, तर मिस्टर याचा शूट घेतला का घे. तर इथं बघू शकता आम्ही आता इथं आतमध्ये आलेलो आहेत. इथं माहिती नव्हतं तर सगळ्यांना विचारून समोर चाललेलो होतो. तर मग तिथून जसं त्यांनी आम्हाला सांगितलं मग तसं तिथे जाऊन केस पेपर वगैरे काढला. मग तिथे जाऊन त्यांनी फाईल वगैरे घेतली, माझा नंबर वगैरे लागला. नंतर इथे वरती पाठवलं आम्हाला, 2-3 ठिकाणी सांगितलं जा. त्याने एक्सरे वगैरे परत काढला, ते काढून आले. आणि नंतर इथं छान अशी मूर्ती मला दिसली होती, तर म्हटलं तुमच्यासोबत नक्की शेअर करावी. आणि नंतर इथं ते झालं आणि आम्हाला तारीख होती दिलेली, 18 तारीख दिलेली होती असं सांगत होते. त्याच्यानंतर मग आता इथं मी घरी येण्यासाठी येत होती, तर त्यावेळेसचा व्हिडिओ घेतलेला आहे. तर आता मला त्यांनी 3 ते 4 वेळेस सांगितलं होतं की या हॉस्पिटलचं नाव दिव्या पाटील आहे, दिव्या पाटील आहे. पण माझ्या लक्षामध्ये एकच बसून गेलं SMBT. जसं आम्ही नाशिकला होतो ना, तर तिकडच्या हॉस्पिटलचं नाव होतं SMBT, आणि इकडचं जे हॉस्पिटल आहे त्याचं नाव आहे दिव्या पाटील. तर इथं ना सगळे कॉलेजचे गुड, बॅड, हॅपी, सॅड, ब्युटिफुल, अगली, डे, नाईट, राईट, रॉंग, बिग, स्मॉल, हॉट, कोल्ड, फास्ट, स्लो, ओल्ड. वीक. तर मग इथे संध्याकाळी आली, स्वयंपाक वगैरे आवरला. पिलूचे पप्पा त्यांच्या कामाला चालल्या गेले. नंतर मग मी ते पिलूचा अभ्यास घेतला. तुम्ही बघितल्या पिलूने किती मस्त असे त्याचं पाठांतर घेतलं. छान प्रकारे त्याने मस्त उत्तर दिलेलं आहे. आणि मस्तपैकी त्याला म्हटलं असाच अभ्यासामध्ये लक्ष देत जा. आणि तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगत जा. आणि माझ्या पूर्ण दातची पहिल्यापासून जर्नी सुरू होणार आहे, तर नक्की तुम्ही संपूर्ण व्हिडिओ बघायला विसरू नका. आणि दाताचा तर ज्यांना रूट कॅन वगैरे करत असतात त्यांना काय त्रास होतो तुम्ही नक्की बघा. आणि हेच लाईफमध्ये त्रास देणारे क्षण असतात, बघू शकता. आता हा क्षण माझ्यासोबत दुसऱ्यांदा घडत आहे, बरोबर आहे. तर मला हेच तुम्हाला सांगायचं होतं. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. भेटू लवकरच नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या, स्वस्त राहा, मस्त राहा, आणि असेच माझे व्हिडिओ बघत राहा. आणि जे कोणी आपल्या चॅनलवर नवीन असेल ना, तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चॅनलला पण हाईप करायला विसरू नका. आणि कमेंट करून सांगत जा की तुम्हाला आपला व्हिडिओ कसा वाटला. तर भेटू लवकर नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. चला तर मग व्हिडिओ मी इथेच थांबवते. भेटू लवकर नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या आणि व्हिडिओला असंच प्रेम असू द्या. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. तोपर्यंत बाय. श्री स्वामी समर्थ.